काल जो विषय झाला होता नगर परिषदेमध्ये सीईओच्या खुर्चीला बेशरमाचा हार घालण्यात आला. त्यांचा असा आरोप होता की सीईओ साहेब हजर नसतात तिथं. पण आपण बघतोय 2 महिन्यापासून की ते प्रत्येक सभेला हजर आहेत. त्यांचे सगळे काम करत आहेत, आमचे पण काम करत आहेत. जे नियमात असेल ते सगळे काम ते करत आहेत. हे असं करणं चुकीचं आहे. त्यांच्याकडे डबल चार्ज आहे. यांच्या अशा वागण्यामुळे मागील 4 वर्ष आणि हे 2-3 महिने असं वागल्यामुळे इथं चार्ज घ्यायला कोणी तयार नाही अख्ख्या महाराष्ट्रात. त्यामुळे आपले भूमनगर परिषद नुकसान होत आहे. काय काल जो प्रकार झालेला आहे आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये, ते आमचे काही सहकारी आहेत. आता ह्यांनी सीओ साहेबांना बेशरमाचं कुठेही घालून निषेध केला कुठं काही. त्यांच्याकडे 2 चार्ज आहेत, एक नायब तहसीलदारचा आणि सीओचा. त्यांच्या ह्याच्यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये जे विषय होतात त्याच्यामध्ये जे आम्ही असतो ते असतात. सभागृहामध्ये एक आणि बाहेर एक हे बोलतात. आणि कालचा विषय जे त्यांनी केला ते हे चुकीचं आहे. कर्मचारी जे आहेत, समजा अधिकारी जे आहेत, त्यांच्या नियमानुसार जी काही कामं आहेत, आम्ही जी काही सांगतो, जी नियमात बसतात ते काम करतातच. कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. आता त्या दिवशी सभागृहामध्ये घनकचऱ्याच्या टेंडरच्या ह्याचा जे विषय झाला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच विषयावर सांगतो, ते घनकचऱ्याच्या विषयी. ह्यांनी आम्ही घनकचरा जर टेंडर नाही केलं तर त्याचा परिणाम काय होईल, मी सभागृहामध्ये मी बोललो होतो आणि आता मी तेच बोलतोय. सभागृहामध्ये सांगितलं होतं की समजा त्यांचं म्हणणं होतं की हाजरी बेसिसवर लोक घ्या, आणि हाजरी बेसिसवर नगर परिषदेच्या नियमामध्ये घेता येत नाही. आणि हाजरी बेसिसवर जर घेतले तर ही जी व्यवस्था आपण आत्ता जी चालू आहे, ही आत्ता आपण जी कंपनी करते काम ते सगळं व्यवस्थितपणे चालू आहे. पण त्यांचं काय चालू आहे की समजा एका जे नियमानुसार चालतात, प्रत्येक वार्डानुसार जे काम चालू आहे त्यानुसार ते काम न करतात. प्रत्येक जणांनी फोन करायचा, कर्मचाऱ्याला टार्गेट करायचं, कर्मचाऱ्याला बोलवायचं, 2 जणांनी इकडे या, 2 जणांनी तिकडे या. ह्याच्यामुळं काम कुठलंच पूर्ण होऊ नाही गेलं. आणि ह्याच्यामध्ये ती आत्ता जर त्यांनी टेंडर नाही केलं, आणि 31 मार्चवर टेंडर हे होत आहे. आता पहिले जे कंपनीला आपण टेंडर दिलं त्याने 6 महिने त्यांचं आत्ताच बिल नाही आहे, तर ते कंपनी 6 महिने बिल नाही तरी काम चालूच आहे, काम बंद केलेलं नाही. कारण जनतेची गैरसोय होऊ नये ह्यासाठी अध्यक्ष मॅडमनं आणि शिवसाहेबांनी त्या दिवशी त्यांना सांगितलं की तुम्ही जर पेमेंटसाठी काम बंद करत असाल तर चुकीचं आहे, पेमेंटसाठी काम बंद होऊ नका, जनतेची गैरसोय होऊ नये ह्यासाठी आम्ही सहकार्य करतो, तुम्ही काय असेल ते हे करा. पण त्यांनी तसं नाही म्हणलं की आम्हाला हाजरी बेसिसवर करायचं आहे. तर हाजरी बेसिसवर आणि नगरपालिकेचे जे कर्मचारी, समजा कर्मचारी आत्ताच स्टाफ कमी आहे आपल्याकडे, ही काय आपल्याला परत होणार नाही. नगरपालिके सीओ साहेबांनी मी त्यांना सांगितलं की नगरपालिकेकडनं हे काय काम होणं शक्य नाही आहे. आम्ही बी त्यांना सांगितलं, त्यांनी नाही म्हणले टेंडर काढायचंच नाही. पण नाही काढल्यानंतर ह्याचा परिणाम जनतेला भोगावा लागणार आहे, ही सगळ्याला माहिती असावं. आम्ही त्याच्यामध्ये की म्हणलोय की टेंडर काढा आणि त्यांनी म्हणलं की टेंडर काढू नका. त्याच्यामध्ये हे जनतेला माहिती असावं म्हणून ह्यासाठी पत्रकार परिषद घेतली. व्हिडिओ काढून सभागृहाची बदनामी करून, आणि मला वाटतं की जर तुम्ही कर्मचाऱ्याला असंच वेठीस धरलं तर एक दिवस असा येईल की कर्मचारी बदली करून जातील, मेडिकलवर जातील. मग हे कामकाज नगरपालिकेचं कसं चालवायचं हे त्यांनी नाही घेऊन सांगावं की मग असं मी सया तुम्ही हे करायचं नाही, मुख्याधिकाऱ्यांनी करायचं, त्यांचा दोन ठिकाणचा चार्ज आहे. पण ज्या वेळेस जाधव साहेबांना नगरपालिकेत यायची गरज आहे त्यावेळेस 100% जाधव साहेब येतात, तेच त्यांचं काम जे आहे ते करून घेतात, तेच त्यांच्या डिपार्टमेंटला तेच त्यांनी विचारतात. आता जर आपण विचारलं की ह्या कर्मचाऱ्याची पगार किती आहे, तो कर्मचाऱ्याची शासन कर्मचाऱ्यांना पगार देते, शासकीय कर्मचारी तेच त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे. तर कृपया करून जर ही वेळ असंच तुम्ही दाबदडप केलं, असंच जर त्रास दिला तर एक दिवस नगरपालिकेचे कर्मचारी बदली करून जातील, मेडिकलवर जातील, संपावर जातील. याला पूर्ण जबाबदार ही 14 नगरसेवक राहतील. याची सगळ्या जनतेने नोंद घ्यावी आणि त्यांनी पण नोंद घ्यावी की उद्या जर हा वेळ आपल्या भूमशहरावर वेळ आली तरी खूप अवघड मोठं संकट येईल. आणि या टेंडरची प्रोसेस अख्ख्या महाराष्ट्रात टेंडर झालेले आहेत, फक्त भूम नगरपालिकेला टेंडर झालेले नाहीत. त्या 14 नगरसेवकांनी अमान्य केलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरसेवकांनी ह्याला मान्य केलेलं आहे. खाजगी कंपनी सुद्धा आज टेंडर काढून चालते, मग नगरपालिकेचं टेंडर काढल्याशिवाय पुढचं कामकाज होऊ शकणार नाही. एवढे का कर्मचारी आपल्याकडे उपस्थित नाहीत किंवा आपल्याकडे हे म्हणजे राहणार नाहीत, आणि ह्याच्यामुळे टेंडर हे काढावंच लागणार आहे. आणि येणाऱ्या काळात मी विशेष सभा घेऊन
हे टेंडरची काय प्रोसिजर आहे ते 100% करून घेईन मी माझ्या पद्धतीने. आणि म्हणून अजून बी एक वेळ सांगते की तुम्ही सगळ्यांनी ज्या गोष्टी जनतेच्या हिताच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. ते सगळ्यांनी सभागृहात चांगल्या प्रकारे कामकाज करू. पण जर ह्या गोष्टी जर होतच चालल्या तर मला कारवाई करावंच लागेल. योग्य मला न्याय शासनाकडून मिळून आणावंच लागणार आहे. आणि हे जी वाटतंय तुम्हाला की ह्या गोष्टी करून दडपशाही करून भीतीचं वातावरण निर्माण करून ह्या गोष्टी चालत नसतात. नगरपालिका ही आपल्या स्वतःचं घर नाही, ही सगळ्या अख्ख्या भूमशहराची नगरपालिका आहे. त्यामुळे जनताही तेवढीच ह्याच्यात सामील व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेस ही गोष्टीची गरज येईल त्यामुळे मात्र मला शासनाकडे जाऊन ह्याला न्याय मिळावा लागेल. आणि जिथं गरज पडेल तिथं मला तक्रारी पोलीस प्रोटेक्शन घेऊन काम करावं लागेल. मला कारवाई करावं लागेल. ह्या गोष्टीसाठी मी सगळ्या गोष्टीसाठी चांगले नाहीत. गेल्या वेळेसच्या सीओवरच्या तक्रारी तशाच होत्या 10 वर्षाच्या. मग आता अख्ख्या जर महाराष्ट्रातले सीओ जर भ्रष्टाचारी आणि कामकाजच नाही चांगलं करत असले तर मग सीओ कुठून आणायचे? सीओ याला तयार नाहीत. कर्मचारी जायची तयारी आहे, कोणी नवीन कर्मचारी यायला तयार नाही. मग ह्याचं कामकाज कसं करायचं हे बी तुम्ही पत्रकार आज आलात, तुम्ही पण ह्याची प्रसिद्धी द्या जनतेपर्यंत. हा माझा जो मी आज तुम्हाला बोलले ते माझं बोलणं जनतेपर्यंत पोचवावं यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. आणि मला वाटतं की अलमप्रभू सद्बुद्धी देवो आणि चांगलं काम करण्याची 5 वर्षी बुद्धी द्यावं असं मलाही वाटतं. कारण ही भांडणं तंडणं करण्यात नागरिक